मालाडच्या या मासळी बाजारात एक मस्त आलू आहे. 2500-1500 रुपयाला देणार. किती प्रॉन्सच्या किमती सुद्धा बऱ्यापैकी आहे. सुरमई, खापली पापलेट, छान मस्त माहिती. हा तांबोशी मासा 1000 रुपयाला एवढा सगळा प्रॉन्स आहे. काही कसं दिले ते खेकडे? इकडेच्या माकली मासा आहे. इकडे चांगले छोट्या प्रॉन्स आहेत. समुद्री खेकडे 1500 रुपयाला. बघा केवढे मोठे असं फिरता हा प्रकार आहे. मस्त. मायबाप रसिक प्रेक्षक हो, जय शिवराय. मी सुधीर नारायण कोमुर्लेकर, आरमारी मराठा या तुमच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा रसिक जनांचं स्नेहपूर्वक स्वागत करतो. मायबाप रसिक हो, आज मी आलो आहे मालाड पश्चिमेच्या मासळी बाजारात. या मालाडला 6 समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे. ते कोणकोणते? तर आक्सा बीच, दानापानी बीच, मड बीच, मारवे बीच, मनोरी बीच आणि यर्लिंग बीच लाभल्यामुळे या मालाडमध्ये भरपूर प्रमाणात मासे येतात. पश्चिमेला अगदी स्टेशनच्या जवळच एक मोठा मासळी बाजार भरतो. त्या मासळी बाजारात आज आपण कोणकोणते मासे आले आहेत आणि माशांचे दर साधारण काय आहेत हे जाणून घेणार आहोत. मायबाप रसिको, हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओला लाईक व शेअर करून आरमारी मराठा हे तुमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुम्हाला विनंती आहे. चला तर जाऊया आजच्या मालाडच्या होलसेल मासळी बाजारात. मालाड हे शहर उत्तर मुंबईतील एक मोठे वेगाने वाढणारे उपनगर असून ते पूर्व आणि पश्चिम अशा 2 भागात विभागले आहे. हे शहर मुख्यतः खाडीच्या काठावर वसले आहे. मालाडमध्ये जवळपास 18 तलावे आहेत. या मालाडमध्ये मड किल्ला, गोराई बीच, मनोरी बीच, दानापानी बीच, आक्सा बीच अशी सुंदर ठिकाणे आहेत जे पर्यटनासाठी उत्तम आहेत. मालाड हे एक प्रमुख निवासी ठिकाण आहे जेथे अनेक मोठ्या IT कंपन्या आणि फिल्म स्टुडिओ आहेत. त्यामुळे येथे रोजगार उपलब्ध होतो. मालाड हे मुंबईतील एक विकसित शहर आहे जेथे आधुनिक जीवनशैली, ऐतिहासिक वारसा आणि नैसर्गिक सौंदर्य यांचा मिलाफ आढळतो. विस्तृत समुद्र किनारा लाभलेला हा मालाड शहराचा होलसेल मासळी बाजार प्रसिद्ध आहे. सोन्या मारुती रायांचं दर्शन घेऊन आज आपण आपल्या या मालाडच्या मासळी बाजाराच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. सुरुवातीपासूनच आपल्याला भरपूर प्रमाणात ते सुके मासे बघायला मिळत आहेत बाहेरच्या साईडला. आणि आतल्या बाजूला मोठा मासळी बाजार भरतो. त्या मासळी बाजारात भरपूर आजूबाजूच्या परिसरातले लोक किंवा बोरवलीपासूनचे लोक या मासळी बाजारात मासे विकत घ्यायला येतात. कारण इथे असं म्हणणं आहे लोकांचं की इथे थोडे मासे स्वस्त मिळतात. बघूया, आज आपण जाणून घेऊया काय प्रकार आहेत. हे बघा, सुरुवातीपासूनच केवढे तरी मोळे वगैरे म्हणजे शिंपल्यांचे प्रकार. हे बघा, शिंपल्यांचा प्रकार मुळे म्हणजे आपण तिसरे वगैरे म्हणतो. हे 100ला 5 पुढे आहेत. छोट्या छोट्या पुढे आहेत पण 100ला 5 आहेत. कशा पद्धतीने त्या मुळ्यांचे डीक घातलेले आहेत. 100ला 5 देत आहेत. मासळी बाजाराच्या बाहेरचा नजारा आहे. आता आपण पुढे जाऊया. बघूया आता मासळी बाजारात जाण्याची जागा थोडीशी अरुंद आहे. हे बघा, इथे सुरुवातीपासूनच मासळी बाजाराच्या माशांच्या टोपल्या दिसत आहेत. सुरमई साधारण 6000 रुपये किमतीचे आहे. भरपूर सारे मासे आहेत. मोरी मासे आहेत, कर्ली मासे आहेत आणि भरपूर चांगले चांगले मासे दिसत आहेत. आता ही सुरुवात आहे आणि भरपूर गर्दी आहे आज. त्यामुळे थोडंफार मला व्हिडिओ करताना थोडा त्रास झाला म्हणजे सुरुवात करतानाच. पण भरपूर प्रमाणात मासे बाजारात असल्यामुळे आणि भरपूर लोक मासे विकत घ्यायला येत असल्यामुळे भरपूर गर्दी आहे बाजारात. साधारण बघूया तरी आपण प्रयत्न करूया एवढ्या गर्दीतसुद्धा मासे बाजाराचा व्हिडिओ करण्याचा. कर्ली मासे या बाजारात आपल्याला भरपूर बघून मिळतात. वेगवेगळे प्रकार आहेत. कर्ली मासे आहेत, छोटे छोटे हाबनूस मासे आहेत आणि हे मांदेलीचा ढीग आहे. दादा कसा हा ढीग आहे? मांदेलीचा वाटा कसा आहे? 100 रुपयाला एवढ्या सगळ्या मांदेल्या आहेत भरपूर प्रमाणात. पापलेटसुद्धा आहेत. काहींकडे पापलेट कशा आहेत विचारूया. छोट्या पापलेट आहेत आणि भरपूर प्रमाणात पापलेट आहेत आणि सगळ्या पापलेट अवघ्या 2000 रुपयाला आहेत. म्हणजे सगळे भावातच मिळतात. आणि हे बघा भरपूर प्रमाणात मोठमोठे मासे. सुरमई, हलवा बघा केवढा बाबा माझ्या. सुरमई, कर्ली, त्याचप्रमाणे हलवा एवढा तरी मोठा हलवा आहे.
ताई किती कितीचा हलवा असेल हा? हलवा 2500 आहे, 2200 ला येणार. एवढा मोठा हलवा साधारण 2-3 किलोचा असेल ना तो. 2-3 किलोचा हलवा आहे जवळपास 2200ला येणार म्हणाले. 2500 सांगून 2200ला. ताईंकडे भरपूर छान छान मासे आहेत, म्हणजे मोठे सरंगे आहेत. हे बघा भरपूर सारे मासे, रावस. एवढी मोठी पापलेट आहेत बघा. 2500ची जोडी, पण कमी करणार. आणि ही 1500ची आहेत. मोठी पापलेट आहे. 4 घेतली तर 2500ला देणार. 4 पापलेटचे 2500 रुपये आणि ह्या 2 पापलेटचे 2500 सांगते 2000 पर्यंत देणार. 2500 सांगून 2000 पर्यंत देणार. असे चांगली पापलेट आहेत सगळे. सुरमई आहेत, सुरमई, पापलेट, रावस. त्याचप्रमाणे हे रावस आहेत सगळे. रावस सी विटॅमिन्स युक्त मासा असल्यामुळे त्या माशांना भरपूर प्रमाणात मागणी आहे सध्या बाजारामध्ये. हे प्रॉन्स टायगर प्रॉन्स सारखे आहेत 1500 पर्यंत देणार. आणि एवढे सगळे प्रॉन्स 1500 रुपयाला देणार. किती प्रॉन्स आहेत बघा, बापरे एवढं भरपूर सारे प्रॉन्स आहेत, रावस आहेत. त्याचप्रमाणे सुरमई वगैरे इथे सुद्धा भरपूर प्रमाणात सुरमई, पापलेट आणि खापरी पापलेट. आता बऱ्याच वेळेला खापरी पापलेटच्या किमतीसुद्धा बऱ्यापैकी आहेत. असं सगळं मस्तपैकी बाजार आहे मालाडचा. बापरे, मांदेली, जवला, बोंबील सगळे मासे. माझ्या बरोबर पापलेट, सुरमई, खापरी पापलेट, सुरमई, रावस मासा, सुरमई मासे, मोठे सरंगे, खापरी पापलेट. त्याचप्रमाणे पापलेट हा राज्य मासा असल्यामुळे त्याला सध्या डिमांड आहे. म्हणजे हे जे सिल्वर पापलेट म्हणतो ते सध्या भरपूर प्रमाणात बाजारात दिसतात. आणि ह्या मालाडच्या बाजारात भरपूर मासे बघून मिळतात बघा. तिथे सुद्धा खापरी पापलेट, त्याच्यानंतर साधारण 2000, 1500 साईजनुसार पापलेटांच्या किमती आहेत. तांबोशी मासा जो समुद्रात मोठ्या प्रमाणात मिळतो, तांबोशी मासा. तो तांबोशी मासा आपल्याला मोठा तांबोशी आहे जो जिवंत आहेत ना, एकदम ताजे फ्रेश आहेत ना ताई. कसे आहेत ताई ते? 1500ला हे बघा 1500ला हा तांबोशी मासा. आणि जो मोठा मासा आहे तो 2500ला आहे. सॉरी बघा, बापरे आज भरपूर मासे बाजारात गर्दी आहे. त्यामुळे थोडीशी अडचणीचा भाग जास्त आहे. मालाडच्या या मासळी बाजारात 1000 रुपयाला एवढा सगळ्या प्रॉन्स आहेत. बाजूला नेहमीच्या आपल्याला बाजारामध्ये दिसणारी कालवं सुद्धा आहे. आपण कोकणातल्या बाजारामध्ये ही कालवं बघतो आणि ही मुंबईच्या बाजारातली कालवं आहे. आज मालाडच्या या मासळी बाजारात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मासे बघायला मिळतात. या ठिकाणी आहेत माकली मासा जो स्क्विड म्हणतो आपण, आणि हे आहे कालवं. खाड्यातल्या अगदी लाखेच्या खेकडे खाडीतले आहेत आणि हे चवीला खूप चांगले असतात. ताई कसे दिले ते खेकडे? 800ला 6 आहेत, 1500ला 12 आहेत. 800ला 6 आणि 1500ला 12 आहेत. ताई आपल्या नेहमी व्हिडिओमध्ये असतात आणि ताईंकडे चांगले मासे मिळतात. ताईंकडे ज्या माकली मासा आहे त्याचप्रमाणे कालवं, कर्ली मासे असे लेपा मासा बघा मस्तपैकी भरपूर लेपांचे वाटे आहेत. एवढ्या सगळ्या लेपा वाटा आहे 500 रुपये. जवळजवळ 20 ते 25 लेपा आहेत आणि फक्त 500 रुपये आहेत बघा. आणि या दादाकडे सगळ्या लेपाच आहेत. उसमें कम भी होता है, 500 में कम भी होता है, म्हणजे निगोशिएबल है. हे वेगवेगळे मासे आहेत, मोरी मासे आहेत. हे शार्क कैसा है? 700ला जवळजवळ 8 पीस आहेत. यहाँ भी कम हो जाएगा ना थोड़ा बहुत, सब में रिजनेबल कर दे. म्हणजे होलसेलच मार्केट असल्यामुळे या ठिकाणी मासे थोडेसे स्वस्त मिळतात. एवढ्या सगळ्या कोलंबी 1200च्या फक्त 1000ला देणार. आणि हे जे बोंबिलचे वाटे आहेत ते 400 रुपयाला आहेत. ताईंकडे चांगले मासे नेहमी होलसेल भावातच विकले जातात. हे बघा बोंबिलच बोंबील आहे. मालाडच्या या मासे बाजारात एक मस्तपैकी मोठी सुरमई बघायला मिळाली. 10 किलोची सुरमई आहे. आणि आता या बाजारात तांबोशी, हे जिताडा आहेत आणि हे घोळ मासे आहेत. मस्त मासे आहेत. ताईकडे अगदी फ्रेश आणि मोठे मासे असतात ताईकडे. एवढी सगळी कोलंबी 1000 रुपयाला.
आणि त्याच्या पुढचे सगळे हे बोंबील फक्त 400 रुपयाला. ही सगळी पापलेट 2000 रुपयाला आहेत छोटी, आणि ही त्याच्यापेक्षा छोटी पापलेट आहेत ही 500 रुपयाला. ही छोटी लाल प्रॉन्स आहेत, छोट्या प्रॉन्स आहेत. ह्या कशा आहेत ताई? 500. या टाईमकडे सुद्धा 500 आहेत. आणि ही पापलेट सुद्धा मस्त. असा हा सुंदर बाजार, या मालाडच्या बाजारात तुम्हाला चांगली स्वस्त मासे मिळतात. तर तुम्ही आवर्जून या, कारण बरेचसे मुंबईतले आजूबाजूचे लोक, म्हणजे या मालाडच्या आजूबाजूच्या परिसरातले लोक हे बाजारात येतात आणि मासे विकत घेतात, कारण इथे मासे थोडे स्वस्त मिळतात. समुद्री खेकडे जरा मस्तपैकी आहेत, केवढे तरी आहेत बापरे. एवढे सगळे समुद्री खेकडे 1500 रुपयाला. बघा केवढे मोठे आहेत, आणि लाखेचे खेकडे आहेत, म्हणजे हे भरलेले खेकडे असतात ते. एवढे सगळे खेकडे 1500 रुपयाला या मालाडच्या मासळी बाजारात. मोरी मासे आहेत, करले आहेत, भरपूर सारे मासे आहेत, छान मासे आहेत. एकंदरीत 100ला वाटा आहे. 100ला हा वाटा आहे सगळे बोंबीलचा. 300 ला. सगळे बोंबील 300ला ताईंकडे आहे. छान आहे. चला नमस्कार. असे छान मासे आजच्या मालाडच्या बाजारामध्ये सगळे आहेत. 200ला. हे सगळे 200ला. 200ला. 500चा वाटा 200ला. सगळे 300ला. सगळ्या करल्या 300 रुपयाला. आणि मोरी कशा आहेत? त्या छोट्या शार्क आहेत ते हे सगळे 500ला. 500ला आहेत सगळे. छान मस्त माहिती दिली ताई. असा हा मस्त मासळी बाजार आज या ठिकाणी आहे. आणि इथे प्रॉन्स आहेत. कसे आहेत ते? 300ला. फक्त 300ला वाटा. मांदेली, त्याच्यानंतर करली, मोरी मासे, सुरमई, प्रकारचे मासे या मालाडच्या मासळी बाजारात आपल्याला पाहायला मिळतात. मोरी मासे बघा किती इथे, म्हणजे शार्क आरोग्यासाठी आपल्याला खूप उपयुक्त आहे, कारण याच्यामध्ये जे काही गुणधर्म आहेत त्याचा आपल्या श्वसनासाठी चांगला उपयोग होतो. शार्क मासा खाल्याने हार्टचे प्रॉब्लेम होत नाहीत असं म्हणतात. त्याचप्रमाणे म्हणजे हे असे सुंदर हे शार्क मासा, सुरमई मासे, त्याचप्रमाणे पापलेट मासे, असे सगळे मासे आज. चला अशा पद्धतीने आता मी या मालाडच्या मासे बाजारात फिरतोय. थोडेसे काही गोष्टी असतात सगळं सांभाळावं लागतं, त्यांना पण त्रास देता येत नाही. पण मासे काय काय, त्याचे माशांचे गुणधर्म काय काय ते कधी कधी आपल्याला दाखवावे लागतात. तर बघा ढोमी, कर्दी मासे. कर्दी कोकणात किंवा आवर्जून खाणारा हा ढोमी मासा, म्हणजे त्याला धोडी म्हणतात, ढोमी म्हणतात मुंबईच्या भाषेमध्ये, आणि काही लोक धोडी पण म्हणतात. धोडी माशांचे वाटे आहेत आणि भरपूर प्रमाणात मोठमोठे वाटे असतात. ते साधारण त्याचे दर काही प्रमाणात 300, 400, 500 असे सुद्धा असतात. असं फिरता आज थोडी गर्दी असल्यामुळे बाजारात, आणि आज मासे खाण्याचा दिवस असल्यामुळे भरपूर प्रमाणात गर्दी आहे बाजारात. आता बाजारात फिरता मला एक शार्क सारखाच मस्त मासा दिसला. त्याचं नाव थोडंसं वेगळं आहे, म्हणजे शार्कच आहे तो. शार्कचाच एक प्रकार आहे, म्हणजे शार्क म्हणजे मोरी माशामध्ये अनेक प्रकार आहेत, त्याच्यातला हा एक प्रकार आहे. मस्त मासा आहे बघा. मायबाप रसिक हो, तुम्हाला या माशाचं कदाचित नाव माहिती असेल, मला नक्की कमेंट करून सांगा त्या माशाचं नाव. हा ढोलीचा जरा वेगळा प्रकार आहे. मोरी मासे, पापलेट मासे पण इकडे मस्त आहे. छान पापलेट, एकदम फ्रेश पापलेट, महाराष्ट्र राज्याचा मासा, सिल्वर पापलेट. एवढं सगळं बोंबील मासे. ताई कसे आहे ते बोंबील मासे? काढतो का ताई? कसा वाटा आहे हा सगळा? नाही, सर्व 1000ला. सगळे 1000ला बोंबील मासे आहेत. बापरे, ताईकडे भरपूर प्रमाणात मासे. आणि तो मगाशी शार्कचा नवीन प्रकार बघितला मी, या आमच्या ताईकडेच बघितला. हे बघा छानपैकी पापलेट आहे. कसे पापलेट ताई? 3000ला ही सगळी पापलेट आहे. ताईकडे चांगले मासे मिळतात फ्रेश बाजारामध्ये. छान आहे हा बाजार एकंदरीत, मस्त अगदी गर्दीचा बाजार मालाडचा, सुंदर बाजार. आमच्या माता भगिनी सकाळपासून कष्ट करतात आणि कष्टाने मासे बाजारात घेऊन येतात, माशांची विक्री करतात आणि त्या माशांपासून जे उत्पन्न होतं, जे काही मिळतं, त्या पैशातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. असा हा सुंदर मालाडच्या पश्चिमेचा सुंदर बाजार आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघतोय. खरोखर या कष्टकऱ्यांचं कौतुक करायचं तेवढं कमीच आहे. कारण मला पण काढा साहेब. हा घ्या ना. हे दादा बघा मस्त. हा नमस्कार दादा, किती वाजल्यापासून आहे तुम्ही बाजारात? आम्ही सकाळी 4:45 वाजता येतो कामाला. हां, राहायला नायगावला. नायगाववरून इथे येत? नायगाववरून इथे. अरे वा, चला असं भरपूर. चला धन्यवाद.
रसिको, कसा वाटला हा आजचा मालाड पश्चिमेचा मासळी बाजार? या मासळी बाजाराचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओला लाईक व शेअर करून आरमारी मराठा हे तुमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुम्हाला विनंती. मायबाप रसिको, धन्यवाद. जय हिंद.